नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मस्त आपण भाज्या घालून बनवूया मस्त स्वादिष्ट खिचडी म्हणू शकता, मस्त मसाला राईस पण म्हणू शकता आणि एकच नंबर झाला होता. नक्की ट्राय करा. चला मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बघूनच तुम्ही समजलेलं असं कसं आहे म्हणून एकदम मोकळं सुटसुटीत आपण खिचडी बनवत आहोत. सर्वात प्रथम काय केलं मी, थोडे वाटाणे आता भरपूर मार्केटमध्ये यायला लागले, म्हटलं चला वाटाणा घालून मस्त खिचडी बनवूया. 2 टोमॅटो घेतले, त्याचे सालं काढून घेतले आणि त्याला कट करून घेतले. तुमच्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता, तुम्हाला कशा आकाराचे बनवायचे. थोड्या मिरच्या घेतल्या मी, एक कांदा कट करून ठेवला साईडला आणि काय केलं, 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले. बासमती तुकडा होता आणि थोडे 10 मिनटं भिजू घातले. आता आपण फोडणी देईपर्यंत व्यवस्थित भिजतात आणि चांगला मोकळा सुटसुटीत बनतो आहे आपला राईस. अशा प्रकारे बनवला तर आता साईडला ठेवलेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तुम्हाला हवंप्रमाणे तेल टाकू शकता. मी मोठे 3 चम्मच तेल टाकलं. मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकला आणि आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकली. थोडी कोथिंबीर पण आबडधोबड ठेसून टाकायची, ती पण मस्त परतून घ्यायची. लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि ज्या मिरच्या कट केल्या होत्या ते टाकलं. लगेच सोबत टाकून द्यायचं, मस्त तळून घ्यायचं. थोडं तळत आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. लाल तिखट टाकलं मी, त्याच्यामध्ये थोडंच टाकलेलं आहे. हळद टाकली, एक अंबारी मसाला टाकला 1 चम्मच आणि धनिया पावडर टाकली. मस्त मसाले तळून घेतलेत आणि खडा मसाला पण वापरू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी महाराजा मसाला पण टाकलेला आहे म्हणून खडा मसाला यूज केला नाही. मस्त मसाले परतल्याच्यानंतर आपण जे बटाटे कट केले होते त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. बटाटे टाकल्याच्यानंतर लगेच आपण जे मटार पण घेतलेत ना ते पण टाकून घ्यायचे. 2 मिनटं आपण बटाटे परतून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये मटर ॲड करूया. 2 मिनटं मस्त परतून झाल्याच्यानंतर मटर पण स्वच्छ धुवून घेतलीत मी. लगेच त्याच्यामध्ये आपले मटर पण टाकून देऊ आणि 2 मिनटं मस्त भाज्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे मसाले थोडे शिजतात पण आणि खायला पण चव लागतात. आणि मस्त मिक्स करून घेतलं. म्हटलं आता आपण भाज्या घातल्यात त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकूया, म्हणजे खाताना चव लागली पाहिजे म्हणून. तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यूज करू शकता आणि पद्धत फक्त ही राहू द्यायची. थोडी कोथिंबीर टाकली कट केलेली. मस्त मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे आता बघू शकता आणि स्वाद एवढा खूप छान येत होता, भरपूर छान येत होता. काय करायचं आहे, मस्त मसाले तळल्याच्यानंतर थोडी मी तुरीची डाळ साफ केली होती ती त्याच्यामध्ये टाकली. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, स्किप केली तरी पण चालेल आणि टाकली तरच एकच नंबर, खूपच भारी लागते. 2 मिनटं परतून घेतलं, परत डाळ टाकून परत 2 मिनटं म्हटलं परतून घेऊया आणि साईडच्या गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं मी करायला. आपले स्वच्छ तांदूळ धुतले होते, मस्त 5-10 मिनटं भिजलेले पण होते. मसाले मस्त परतून झाल्याच्यानंतर जे आपले तांदूळ येते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि 2 मिनटं ते पण आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. आणि शक्यतो ना गरम पाणीच वापरा, कारण की गरम पाण्याने एकदम असं मोकळी सुटसुटीत खिचडी बनते. ज्याला आवडत नाही ते पण आवडीने खातील आणि खायला म्हणसान तर खूप भारी लागते. त्याच्यामध्ये फक्त राहिली होती कमी कोशिंबीरची, दुसऱ्या वेळेस नक्की ट्राय करा. आणि मस्त 2 मिनटं परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे. तुम्ही किती तांदूळ घेतले त्याच्यानुसार पाणी टाका, किती टाकायचे ते. पूर्ण असं मिक्स करून घेतलं. गरम पाणी टाकलं ना मग आपले भात छान होतो, मस्त फुलतोय. थोडं त्याच्यामध्ये काय केलं, लगेच कोथिंबीर कट केली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली. जेवढी आहे त्याच्यामध्ये कोथिंबीरीनं जास्तच टाकायची. कोथिंबीरीनं चव खूप भारी येते. मस्त भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं. तर आपण भाज्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, थोडं कमीच टाकायचं. तुमची खिचडी किती त्याच्याप्रमाणे टाका आणि मस्त झाकण लावून घ्यायचे आणि पहिली शिट्टी फास्ट गॅसवरती करायची, नंतर मीडियम गॅसवरती करायचे. मस्त बघू शकता आपला राईस किती मस्त छान फुललेला आहे. खूपच भारी सुटसुटीत मोकळा झाला होता आणि खायला म्हणसान ते एकदम असा चवदार झाला होता. आणि तुम्ही पण असं नक्की एकदा ट्राय करा. माझ्या जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये. बाय.